Evaluate the integration of type of integration of p of x plus q square root of ax square plus bx plus c dx. Clear? ओके. हे बघा मागच्या वेळेस असा पॅटर्न बघितलेला आहे आपल्या इकडे. काय होतं त्याच्यामध्ये असं होतं बाय इंटिग्रेशन ऑफ px plus q अपॉन इथे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं बघा खाली. आठवलं का? स्क्वेअर रूट किंवा काहीतरी क्वाड्रॅटिक इक्वेशन असं टाइपचं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c dx अशा टाइपचं जर असेल. आठवला का पॅटर्न? तर या पॅटर्नकडे तुम्हाला सांगितलं होतं जर एक खाली क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल आणि वरती वन नसेल, वन असेल तर डायरेक्ट सॉल्व करता होता. क्वाड्रॅटिकला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड करून वन सोडून दुसरं काही आलं असं x वगैरे मध्ये तर आपण काय करतो याच्या जागी न्यूमरेटरच्या जागी काहीतरी सबस्टिट्यूट करायचो. आठवलं का? पहा न्यूमरेटरच्या जागी आपण काय सबस्टिट्यूट करायचो a d by dx ऑफ डिनॉमिनेटर प्लस b. आठवलं का ते? हे टाकायचं बघ. हां तर हे डिनॉमिनेटर मध्ये होते, हे रूट मध्ये असताना पण असंच करायचं आपण. फक्त ही स्टर्म काय झाली आहे, ही स्टर्म आता डिनॉमिनेटर मध्ये नसून तेच फॉर्म्युले डिनॉमिनेटरचे फॉर्म्युले आता न्यूमरेटर मध्ये आले. एवढंच झालं. कळलं का? असं झालं ना प्रत्येक वेळेला. आपण मागच्या इंटिग्रेशन पण काय झालं काढलं a स्क्वेअर मायनस x स्क्वेअरचं काढलं. हे आपल्याकडे हा फॉर्म्युला होता की 1 स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. कळलं? फक्त हे डिनॉमिनेटर मध्ये नसून ते न्यूमरेटर मध्ये आल्यामुळे आता पण नवीन पॅटर्न तयार करतोय. एवढाच फरक. पण फरक कळला पाहिजे पॅटर्न्स मध्ये. पॅटर्नचा फरक कळला का? डिनॉमिनेटर मध्ये न्यूमरेटर मध्ये आलं. हे डिनॉमिनेटरचा पॅटर्न होता. आता आपण न्यूमरेटरचा पॅटर्न चेक करतोय. म्हणजे हे मल्टिप्लाइड जर असेल तर काय कळतंय ना? मला काय करायचं आता या ठिकाणी न्यूमरेटरच्या जागी तुम्हाला a डेरिव्हेटिव्ह ऑफ b dx हे व्हॅल्युएट करून टाकावं लागतं. जसं तुम्ही मागच्या वेळी केलं होतं. क्लिअर आहे? सो हे तुम्हाला युजुअल नोन मेथड आहे. आता याच्यामध्ये जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सांगितलं नाही हे माहिती आहे समजा आपल्याला आणि डायरेक्ट सॉल्व्ह केलं इथं e⁻x चे काढण्यात आहे. आता अशा टाइपच्या क्वेश्चन्स मध्ये काय करणार आपण ते मागचा आठवा काय केलं आपण न्यूमरेटर जे असतं ना p ऑफ x px plus q याच्या जागी आपण काय टाकलं होतं a टाकला होता प्लस इनटू d by dx ऑफ तो डिनॉमिनेटरचा हे डिनॉमिनेटरचा घ्यायचा होता इथं हा घ्यावा लागेल. कळलं का? याचा डेरिव्हेटिव्ह ax स्क्वेअर प्लस bx प्लस c आणि प्लस b करावं लागेल. कळलं का? न्यूमरेटरच्या जागी हे टाकायचं. पहिले काय करायचं पहिले याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग याला बरोबर x ची टर्म इकडे तयार करायची नंबरची टर्म तिकडे तयार करायची म्हणजे कंपेअर करायचं. आठवलं का? x चा x सोबत कंपेअर करायचे नंबरचा नंबर सोबत. मग तुम्हाला a ची आणि b ची व्हॅल्यू भेटतात. मग ती a b ची व्हॅल्यू घेऊन याच्यात टाकायची. मग ही इथं काहीतरी a b च्या जागी काहीतरी व्हॅल्यू येईल जसं की 2/3 4/6 आणि याचा काहीतरी डेरिव्हेटिव्ह देईल जसं की 2x वगैरे असं काही. कळलं का? मग ही टर्म घेऊन या न्यूमरेटरच्या जागी टाकायची इथं आणि मग सॉल्व्ह करायचं. आठवलं का ते? ते झालेलं आहे लेक्चर. ते डिनॉमिनेटर वाला झाले न्यूमरेटर वाला पण तसंच आहे ॲज इट इज. त्याला की घ्यायची गरज आहे का? आता सेम क्वेश्चन सेम पॅटर्न सेम फॉलो करायचं. ओके. याचे क्वेश्चन कशा टाइपचे असतील तर हे px plus q च्या जागी असं काहीतरी असं असेल पहा 2x plus 3 स्क्वेअर रूट ऑफ 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 6 अशा टाइपचे. कळतंय का? अशा टाइपचा क्वेश्चन दिसेल. याला कसं सॉल्व्ह करणार तुम्ही हेच मेथडने सॉल्व्ह करायचं असतं. याला म्हणायचं हा जो आहे हा 2x plus 3 हा a plus d by dx ऑफ याचा डेरिव्हेटिव्ह असेल 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 6 असा असेल. कळलं का? आणि प्लस b असेल. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन म्हणजे आपण म्हणायला a आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 6x प्लस 4. कळतंय का? प्लस b हे भेटणार असं 2x प्लस 3. आता काय करणार आपण समजा हा मध्ये मल्टिप्लाय करणार म्हणजे काय भेटणार 6ax प्लस 4a प्लस b. कळतंय? मग आपण काय करतो की x ची टर्म x सोबत कंपेअर करतो. बरोबर? 6a म्हणजे काय असणार 2 आणि 4a प्लस b असणार 3. कळतंय का? आठवलं का ते? सो 2 6a असणार आणि 3 4a प्लस b असणार. नाही कळलं? मग याच्यातून a ची व्हॅल्यू काढली होती बघा तुम्ही a काय 2/6 असेल तर आन्सर किती भेटणार 1/3. ती व्हॅल्यू घेऊन याच्यात टाका. सो 3 4 into 1/3 plus b. आठवलं का?
त्याचा आन्सर भेटतो तुम्हाला पहा 3 इज इक्वल टू 4/3 प्लस b. याला तुम्ही 3 द्या, याला 3 द्या, डिनॉमिनेटर कॉमन होईल, तो इकडे मल्टिप्लाय होईल, तर आन्सर येणार 9 इज इक्वल टू 4 प्लस थ्राइस ऑफ b. सो थ्राइस ऑफ b इकडे शिफ्ट करा, सो तुम्हाला आन्सर भेटणार 9 - 4 इज इक्वल टू 3b. सो 9 - 4 किती झाले? 5/3 इज इक्वल टू b. कळलं का हे? थांबा जरा मी टाकते. 3 दिला. इंटिग्रेशन ऑफ e raised to x f of x plus f dash of x bracket close dx is equal to e raised to x f of x plus c. समजा हे म्हणण्याचा अर्थ काय माझा? म्हणण्याचा अर्थ माझा असा आहे की हा शॉर्टकट आहे, लक्षात ठेवा. सीईटी ला डायरेक्ट यूज करणार मी याला. इथं मी फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो, कॉन्सेप्टनी न्यूमेरिकल सोडवून दाखवलं पूर्ण, पण लास्टला आन्सर मी सीईटी ला डायरेक्ट एका स्टेप मध्ये काढेल. कळतंय ना? आता स्टेप मध्ये कसं काढणार मी? असं दिसलं तर असं लिहायचं, असा त्याचा अर्थ आहे फॉर्म्युला. मग e रेज टू f ऑफ x प्लस f डॅश ऑफ x म्हणजे काय? e रेज टू x असेल म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल, त्याचा कोणतरी रेज टू sin ऑफ x असेल, cos ऑफ x असेल, वाट म्हणजे काय असेल. ब्रॅकेट मध्ये एक फंक्शन असेल, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या पुढे प्लस केलेला असेल. कळलं का? म्हणजे जसं इथं sin ऑफ x असेल तर इथं cos ऑफ x असणार. इथं cos ऑफ x असेल तर इथं मायनस sin ऑफ x असणार. इथं x स्क्वेअर असेल तर इथं 2x दिसेल. कळलं का? म्हणजे ते फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस आणि dx. तर त्या टायमाला डायरेक्ट काय करायचं? सीईटी मध्ये, बोर्ड मध्ये नाही. त्या असं जर दिसलं तुम्हाला स्ट्रक्चर, तर डायरेक्ट काय करायचं? e रेज टू x ऍज इट इज लिहायचं. मी इथं जे लिहिलं तेच इथं लिहायचं आणि डायरेक्ट हे जे फंक्शन होतं ना त्याचा डेरिव्हेटिव्ह कुठे होता तो काढून टाकायचा. हे फंक्शन ऍज इट इज लिहून टाकायचं, प्लस लिहायचं, त्याचं इंटिग्रेशन सॉल्व्ह होतं. झालं. पण ते तसं इथं नाही करायचं. ओके. आता पुढे जाऊ मी. तर सगळ्या पॅटर्नचे आहेत का आहेत ना, ते सांगत नाही. फॉर्म्युले असे दिले तर किती सोपं होत जाईल. मग ते तो प्रॉब्लेम असेल ना बाळा, असं तसं थोडी. मग 2 स्टेप मध्ये तिथे आन्सर निघते. हा 4 मार्कचा क्वेश्चन तिथे 2 मार्कला येतो. मग कसं काय? तुम्ही म्हणणार ना, आता मी तुम्हाला बऱ्याच वेळेस म्हणतो की स्टेट बोर्डचे पूर्ण प्रश्न जसे तसे विचार जसे तसे सीईटीला टाकतात. पण तुम्ही म्हणता विचार करत असाल ना की एवढा मोठा क्वेश्चन जर सीईटीला टाकला तर किती वेळ लागेल. मग त्याच्यामध्ये एक्सेप्शन्स पण आहेत ना, की तुम्हाला एका स्टेप मध्ये आन्सर काढता येतो पण बोर्ड काढून देत नाही. बोर्ड म्हणतो सॉल्व्ह करा. त्याला काय असं आहे. तो लक्ष द्या इकडे. हे झालं का मग? आता एक्झाम्पल बघू आपण. खाली या आपण एक्झाम्पलचा. पहिल्या नंबरचं एक्झाम्पल घ्या आपण शॉर्ट मध्ये. म्हणजे लॉंग कट सांगतो, मग शॉर्टकट नंतर. शॉर्टकट समजलं असेल तुम्हाला काय करायचं है ना? लॉंग कट जाऊ. आता बोर्डच्या हिशोबाने बोर्ड म्हणतं e रेज टू x जर असेल इंटिग्रेशन ऑफ 2 प्लस साइन ऑफ 2x डिवाइडेड बाय 1 प्लस cos ऑफ 2x dx. असं आहे पण थोडं याला सिम्प्लिफाय करावं लागेल, तुम्हाला मॅनेज करावं लागेल. बरोबर? हे वाटतंय तुम्हाला थोडंसं तसं. e रेज टू x चा फंक्शन आहे, पुढे काहीतरी सिम्प्लिफिकेशन दिसते, sin ऑफ 2x cos ऑफ 2x असं काहीतरी है ना, त्या टाइपचं. आता काय होतं बघा, याला जर तुम्ही थोडंसं विचार केला म्हणजे याला सिम्प्लिफिकेशन मध्ये, तर आपल्या समोर असा कुठलाच पॅटर्न आपल्या डोळ्यासमोर येत नाही याच्याने इंटिग्रेशन मध्ये. असा e रेज टू x ला चिपकून असा कुठलाच पॅटर्न नाही आहे आपल्याकडे. पण तुमच्या लास्ट बाय पार्टचा सर्वात शेवटचा पॅटर्न आहे बघा, e रेज टू x आणि त्याच्याकडे फंक्शनची प्लस प्लस वगैरे असं काहीतरी. मग तुमच्या ब्रेन मध्ये ही गोष्ट राहील की e रेज टू x ला त्याच्यापुढे फंक्शनची प्लस वगैरे केली आपण अशी, तर आपल्याला हे काहीतरी भेटू शकतं. मग मी थोडंसं मॅनेज करेल याला, असं आणण्याचा प्रयत्न करेल लगभग. आणि तसं का समजतं मला, कारण वरती साईड आहे खाली कॉस आहे, एकमेकांचे डेरिव्हेटिव्ह आहेत ते. कळलं का? लगेच कळतं ना ते थोडंसं. आपल्या डेरिव्हेटिव्ह लगेच समजतात आता, आणि डेरिव्हेटिव्ह खूप इझी राहतील. म्हणजे जास्त हार्ड डेरिव्हेटिव्ह बनवणार नाही. साईनचं कॉस, कॉसचं साईन, एक्स स्क्वेअरचं 2x अशा टाईपचे बेसिक डेरिव्हेटिव्ह. इथं बेसिक डेरिव्हेटिव्ह राहतील. फक्त पॅटर्नला समजून घ्या, त्याला ओळखायचं कसं ते जजमेंट घ्या. ओके सर तेच इकडं आपण म्हणजे हे करावं लागतं वरी पण खाली काय म्हणजे 1 प्लस cos 2x cos ऑफ 2x ला वरती पर्यंत खाली पण रॅशनलाइज करायचं. हां रॅशनलाइज जर मी केलं तर काय भेटेल, इथे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर भेटून जाईल, cos ऑफ 2x चा स्क्वेअर भेटून जाईल. आणि cos ऑफ 2x चा स्क्वेअर भेटून काही आपला मोठा बेनिफिट होणार नाहीये. आपल्याला कसं पाहिजे, हे प्लस मुळे इकडे वेगळं आणि इकडे वेगळं असं पाहिजे. म्हणजे हा डिनॉमिनेटर सेपरेट झाला पाहिजे. नाही कळलं? हे बघा, इकडे फंक्शन पाहिजे, त्याचं डेरिव्हेटिव्ह समोर पाहिजे. म्हणजे हा डिनॉमिनेटर या दोघांचा कॉमन आहे की नाही, तर मी याला इकडे करतो आणि याला इकडे करतो म्हणजे प्लस येईल.
कळलं का? इकडे फंक्शन तयार होईल, तिकडे त्याचा डेरिव्हेटिव्ह तयार होईल, असं काहीतरी तयार होईल. मग मी करण्याचा प्रयत्न करू का तसं? ओके, सर्वात आधी मी काय करेल, cos ऑफ 2x दिसतं इथं, हे 1 प्लस cos ऑफ 2x 1 मायनस cos ऑफ 2x याचे फॉर्म्युले तुम्हाला जनरली माहिती असतात. काय आठवा, ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले बोला. मी तुम्हाला सांगितलंय 1 प्लस cos ऑफ 2 थिटा 1 मायनस cos ऑफ 2 थिटा, किंवा तुम्ही याला ऑप्शन मध्ये असं पण म्हणू शकता 1 प्लस cos ऑफ थिटा हाफ अँगल मध्ये आणि 1 मायनस cos ऑफ थिटा यांचे फक्त फॉर्म्युले तुमच्याकडे 1 प्लस sin थिटा आणि 1 मायनस sin थिटाचे फॉर्म्युले नाही आहेत, ते तयार करावे लागतात कॉस करून. काय होतं फॉर्म्युला? अरे cos थिटाचा तर माहिती असेल, cos ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे? cos 2 थिटाचे 4 फॉर्म्युले आहेत, बोला कुठले? cos ऑफ 2 थिटाचे 4 फॉर्म्युले आहेत, बोला कुठले? cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटा. हे दिसतच किती टाकून द्यायचे पटापट. sin ऑफ 2 थिटा दिसतोय ना, मग टाकून द्या त्याला. इथं गरज आहे का तुम्हाला 2 थिटा वगैरेची शिकी? मग टाकून द्या त्याला, थिटा मध्ये कन्वर्ट करून टाका. cos ऑफ 2 थिटा दिसतोय ना, टाकून द्या त्याला. ओपन होत नाही तर cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटा एक फॉर्म्युला कोणता आहे? cos स्क्वेअर थिटा हा 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1. तिसरा फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 sin स्क्वेअर थिटा. आणि चौथा फॉर्म्युला 1 मायनस tan स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. हे फॉर्म्युले पुढे cos 2 थिटाचे पाठ असले पाहिजे, पूर्ण दिसतच किती आठवलं पाहिजे. याच्यातला सर्वात छान गोष्ट कुठली आहे? हे दोन फॉर्म्युले सुपेरियर आहेत सर्वात. का? त्याचं कारण आहे की हे cos थिटाला एक तर cos मध्ये कन्वर्ट करतात किंवा sin मध्ये कन्वर्ट करतात, जशी आपली रिक्वायरमेंट आहे. कळलं का? आता इथं मी काय करेल, मला cos ऑफ 2 थिटा दिसतो इथं, बरोबर? माझी रिक्वायरमेंट समजा मला cos मध्ये असेल, मी cos मध्ये कन्वर्ट करेल, sin मध्ये असेल, मी sin मध्ये कन्वर्ट करेल. कळतंय का? आता ते माझ्या वंचित प्रश्न आहे, तर मग दोन्ही कन्वर्ट करता येईल मला. पण आता मी याच्यातून जर असं इक्वेट केलं तर समजा मी असं म्हणू शकतो का 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजे cos ऑफ 2 थिटा असतो म्हणून. हा, मग याची मी जजमेंट दिली तुम्हाला 11वी मध्ये सोडवून दाखवलं होतं. मग मी जर का हा 1 इकडे केला तर काय होईल? म्हणजे प्लस 1 होईल ना तो, म्हणजे 1 प्लस cos ऑफ 2 थिटा होईल की नाही? आणि हेच तर येईल इथं. हा, मग याचा अर्थ काय झाला? हा, तसं साइन मध्ये पण असतं, समजलं का? त्याचा विषय असा आहे की 1 मायनस 2 sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cos ऑफ 2 थिटाच असतो. मग मी हा मला जर 2 sin स्क्वेअर थिटा पाहिजे असेल तर मी हा cos 2 थिटा इकडे मायनस करेल, म्हणजे 1 मायनस cos ऑफ 2 थिटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थिटा असतो. कळलं का? हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला विचारलं होतं मी की 1 प्लस cos ऑफ 2 थिटा म्हणजे काय? 2 cos स्क्वेअर थिटा, आणि 1 मायनस cos ऑफ 2 थिटा म्हणजे काय? 2 sin स्क्वेअर थिटा. जर हाफ अँगल मध्ये याच झालं तर इथं काय होणार? ते 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2 हाफ होईल ना, 2 थिटाचा थिटा होतो, तर मग थिटाचा थिटा बाय 2 होईल. नाही कळलं? आणि याचं काय? 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2. हे फॉर्म्युले सर्वात जास्त यूज होतात जेव्हा 1 प्लस cos आणि 1 मायनस cos दिसतो तुम्हाला. कळलं का? एवढ्या सगळ्या महाभारताचा आउटपुट सांगतो. ओके, हे आउटपुट आहे. ओके, 1 प्लस cos ऑफ 2 थिटा असेल किंवा थिटा असेल, 1 प्लस cos 2 थिटा किंवा cos ऑफ थिटा, याला याच फॉर्मॅट मध्ये लिहायचं. cos असेल प्लस असेल तर 2 cos स्क्वेअर करायचं, आणि मायनस असेल तर 2 sin स्क्वेअर करायचं. फक्त इथं जो असेल त्याचा हाफ करून लिहायचं. कळलं का? या ठिकाणी डिमांडिंग कशी शकला, डिमांड अशी आपली की sin ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला मला माहिती आहे. काय असतो sin ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला? 2 sin ऑफ थिटा cos ऑफ थिटा. मग त्या हिशोबाने इथं काय झालं पाहिजे? e raised to x in bracket 2 plus 2 sin of x cos of x. हे डाऊट घ्यायचा. हा, मग याचा प्रश्न होता की आता वरती sin x cos x येतोय, मी जर याला खाली cos मध्ये कन्वर्ट केलं तर हा cos कॅन्सल होऊन जाईल की नाही? sin पण होऊन जाईल, काही पण करता येईल. समजा मी cos मध्ये कन्वर्ट केलं कारण हा प्लस येईल. कळतंय का? 1 प्लस cos ऑफ 2 थिटा आहे ना, मग 1 प्लस cos ऑफ 2 थिटाचं मीनिंग काय असतं? म्हणजे थिटा येईल ते, कारण 2 थिटा आहे ना, तर थिटा येईल. मग मी याची जागी असं लिहू शकतो का? 2 cos स्क्वेअर थिटा, थिटा म्हणजे इथे x. जमतंय का? हा,
हे जमतंय का? ट्रिग्नोमेट्री शिवाय पत्ता हलत नाही इथं, म्हणून हे 11वीला खूप चांगलं शिकवलं होतं मी. मग आता काय होईल, हा 2 कॉमन निघेल आणि हा खालचा 2 आणि वरचा 2 कॅन्सल होईल, कॉमन निघून. मग फक्त काय होणार इथं, इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x इन ब्रॅकेट इथं होणार 1 अपॉन cos स्क्वेअर थिटा, मी सेपरेट करून डिनोमिनेटर याला याला, आणि इथं प्लस, इथं भेटणार तुम्हाला sin ऑफ x cos ऑफ x, इथं x याला आणि इथं cos स्क्वेअर x आहे. कळालं हे कळालं का? डिनोमिनेटर सेपरेट केले, इथं 1 होणार होता, तो 1 बाय cos स्क्वेअर x आला, इथं sin ऑफ x cos ऑफ x अपॉन cos स्क्वेअर x आला. हा एक cos आणि हा एक cos कॅन्सल होईल. तर काय होईल पहा, इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x इन ब्रॅकेट 1 अपॉन cos स्क्वेअर x म्हणजे 1 अपॉन cos स्क्वेअर x sec स्क्वेअर x 1 अपॉन cos sec असतं, मग cos स्क्वेअर x sec स्क्वेअर x होईल. नाही कळालं? प्लस हे sin अपॉन cos होईल ना, झालं तर एक अच्छा एक cos राहील ना खाली, sin अपॉन cos काय होईल, tan ऑफ x प्लस dx. आता sec स्क्वेअर x चं इंटिग्रेशन, sec स्क्वेअर x चा डेरिव्हेटिव्ह tan ऑफ x म्हणजे हे इकडे इकडे इथं चालेल का, हो. प्लस असतं आहे, कारण tan ऑफ x ला इकडे तो याला इकडे येतो, म्हणजे ते बरोबर मॅच होईल. कळलं का? म्हणजे इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x इन ब्रॅकेट मी असं लिहिलं तर tan ऑफ x प्लस sec स्क्वेअर x जमेल याचा मॅटर. आता वाटत नाही की तुम्हाला हे बघा बरं एकदा, e रेज टू x फंक्शन ऑफ x त्याचा डेरिव्हेटिव्ह समोर. कळलं? मग इथपर्यंत येऊन तुम्ही डायरेक्ट काय करणार, हा फॉर्म्युला लिहिणार e raised to x tan x plus c आणि आता डायरेक्ट म्हणणार की हा फॉर्म्युला लिहायचा आणि तिथं म्हणायचं काय, आन्सर काय आहे, e रेज टू x आहे आणि फंक्शन ऑफ x म्हणजे tan ऑफ x आहे आणि प्लस c आहे, विषय संपला. कळतंय? मग विषय कुठपर्यंत आणायचे तुम्हाला, कुठपर्यंत आणायचे इथपर्यंत विषय आला की ओके, नाही तर विषय खलास. जमतंय हा प्रकार, त्याला मॅनेज करा. घेऊ पुढचं. कधी पण e रेज टू x तुम्हाला असं समोर दिसला इकडे बाजूला कोपऱ्याला की ह्या पॅटर्नचा विचार करायचा पहिल्यांदा, असा एक ब्रॅकेट आणि e रेज टू x हे ओळख येते त्याची. कळलं का? आणि बनवायचं तुम्हाला कसं आहे, एक फंक्शन आणायचं इकडे, हे सेपरेट करावंच लागणार आहे आपल्याला, कारण त्याशिवाय आपल्याला जमणारच नाही. त्यामुळे विचार तोच करायचा, हे सेपरेशन करून एक फंक्शन इकडे आणण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर ते डेरिव्हेटिव्ह मॅच करण्याचा प्रयत्न करायचे, त्या गाईडलाईनने चालायचं, ते बरोबर तुम्हाला आणायचं. कळतंय? सेकंड क्वेश्चन घेऊ. पॅटर्न समजतोय ना? लास्ट पॅटर्न आहे बाय पार्टचा, हाच हार्ड पॅटर्न मध्ये मला म्हणजे पडतात बरेच थोडे. हा हार्ड पॅटर्न आहे बा थोडंसं सिम्प्लिफिकेशन जास्त आहे ना, कळत नाही. प्रॉब्लेम काय आहे, इंटिग्रेशनला सॉल्व्ह करणं, इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हला सॉल्व्ह करणं प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम फाय केल्यावर पूर्ण इंटिग्रेशन समोर येतं, सगळे एक्सरसाइज, आणि तेव्हा क्वेश्चन डायरेक्ट दिसतो. तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट असते तुम्हाला काय बघता आलं पाहिजे, पॅटर्न. हा कळलं का? पहिली स्टेप काय करू, म्हणून तुम्हाला मी पहिल्यांदा काय शिकवतो, पॅटर्न. प्रत्येक लेक्चर मध्ये एक पॅटर्न शिकतो आपण आणि मग पुढे जातो. ते त्याच्यासाठी शिकवतो की कसं ओळखायचं ते पहिले समजा. सोडवून तो कोणी घेतं रे, त्याला बुद्धी लागत नाही. ओळखायचं कसं, त्याला बुद्धी लागते. म्हणून इंटिग्रेशन कठीण आहे, म्हणून क्लासमध्ये कळतं, बाहेर कळत नाही. असं इंटिग्रेशन. सेकंड क्वेश्चन पहा, e रेज टू x इंटिग्रेशन ऑफ x प्लस 2 अपॉन x प्लस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर dx. कसं करणार याला, हे असं दिसलं ना की तुम्ही लगेच मॅच करता त्याला. वरती x प्लस 2 आहे, खाली x प्लस 3 आहे, वरती x प्लस 3 तयार करता येऊ शकतो. केलंय ना आपण बऱ्याच वेळेला असं, बरोबर की नाही? या 2 ला आपल्याला 3 मॅनेज नाही करता येणार का? बऱ्याच प्रकारे करता येईल आपल्याला. एकदा प्लस 1 ऍड करा, एकदा मायनस 1 सबट्रॅक्ट करा, तर 2 प्लस 1 3 होऊन जाईल, नाही का? होईल की नाही मॅनेज? मग करून टाका मॅनेज त्याला. नाही समजलं? आता किती वेळेस पाहिलं आपण असं, खालचं वरती मॅच करता येईल असं, मग करून टाका मॅनेज. इंटिग्रेशन करा e रेज टू x इन ब्रॅकेट, याला x प्लस 2 त्याच्यामध्ये प्लस 1 ऍड करतो, मायनस 1 सबट्रॅक्ट करतो. काही फरक पडेल का? पण याचा फायदा काय होईल, हे खालची टर्म वरती तयार होईल ना, मग त्याला t म्हणता येईल की नाही? हा, मग आपल्याला इथं काय करता येईल बघा, हे डिवाइड बाय x प्लस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर होऊन जाईल. कळलं का हे? हा
पण यांची ऍडिशन 3 होऊन जाते म्हणजे मी असं लिहू शकतो याला e raised to x इन ब्रॅकेट x plus 3 minus 1 असं झालं तर कळलं का? आता x plus 3 तयार झाला की नाही हा हे आपलं काम झालं. कळतंय का हे मॅटर तुम्हाला? हा असं केल्यानंतर मी कधी पण काय करतो त्याला डिनॉमिनेटर सेपरेट करतो म्हणजे कॅन्सल होईल. हिस्ट्री की आपली दरवेळेला आपण काय करू हे डिनॉमिनेटर सेपरेट करू याला पण म्हणजे तो कॅन्सल होईल त्याच्यासाठी ते केलंय सगळं. सो ही इंटिग्रेशन ऑफ e raised to x इन ब्रॅकेट x plus 3 divided by x plus 3 whole bracket square minus 1 upon x plus 3 whole bracket square. कळालं का हे? फायदा काय हा आणि हा एक कॅन्सल. सो इंटिग्रेशन ऑफ e raised to x इन ब्रॅकेट 1 upon x plus 3 होणार minus 1 upon x plus 3 whole bracket square होणार. कळतंय का? ओके आता थोडं लक्ष द्यायचं की तुम्हाला हे जे फंक्शन तुमचं भेटलंय आता आपण चेक करणार ना आपल्याकडे बरोबर मॅच झालंय पहा. ऍक्च्युली हे इथं प्लस असेल ते मायनस याच आहे. कळतंय का? याचं घेऊ शकतो ना मायनस त्याच्या आणि मध्ये प्लस प्लस मायनस मायनस येते ऍक्च्युली. फरक काय होईल पहा e raised to x e raised to पुढे गेला तो फॉर्म्युला e raised to x इन ब्रॅकेट f of x plus f dash of x is equal to असतं e raised to x f of x plus c. कळलं का? हा या फॉर्म्युलाशी मॅच करा बघा तुम्हाला वाटतं का थोडंसं. तर e raised to x आलाय एक फंक्शन इकडे आलंय एक फंक्शन इकडे आलंय मध्ये प्लस आलंय म्हणजे थोडंफार मॅचिंग दिसतंय की नाही. मग आता परफेक्ट मॅच करायचं असेल तर काय व्हायला पाहिजे याचं डेरिव्हेटिव्ह हा असला पाहिजे. चेक करून पहा. कळलं का? काय करायचं बाजूला चेक करायचं. तसं कळत नाही आपल्याला ते एवढं हुशार नाही आपण की आपण डायरेक्ट एका मिनिटात त्याचा डेरिव्हेटिव्ह काढू. तर आपल्याला चेक करावं लागेल. मग चेक कसं करायचं 1 अपॉन हे टर्म घ्या x plus 3 याचा डेरिव्हेटिव्ह चेक करून बघा. हे 1 अपॉन x आहे ना हा आहे की नाही. मग मी याला काय करू याला मी रेज टू मायनस 1 करून घेऊ. रेज टू 1 असेल ना मायनस 1 म्हणजे काय होईल ते x plus 3 रेज टू मायनस 1 होते. याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतात x रेज टू n. So minus 1 in bracket x plus 3 raised to minus 1 minus of 1. कळलं का? आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल किती पुढे याचा डेरिव्हेटिव्ह काय ना 1 असेल x plus 3 चा 1 असेल ना हे डाऊट आहे का? आता याचा उत्तर तुम्हाला डायरेक्ट सो मायनस 1 याचा होणार आहे सर x plus 3 चा रेज टू मायनस 2 आणि मायनस 2 म्हणजे काय रेसिप्रोकल असतो म्हणजे मायनस 1 अपॉन x plus 3 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर असं झालं ते आहे का तिथं? आहे का तिथं? झाली का मॅच? मग ओके कार्यक्रम. मग काय काय आन्सर काय लिहायचं आता e raised to x 1 upon x plus 3. जमतंय ना? मग फॉर्म्युला लिहायचा इथं हा. नाहीतर काय करता ते कळणार नाही चेकरला. फॉर्म्युला लिहायचा इथं आणि इथं लिहायचं त्याचा आन्सर असणार e raised to x 1 upon x plus 3 असणार प्लस c. विषय संपला. क्लियर आहे मॅटर? आता हे पुढे टी सबस्टिट्यूट करायचे आहे तो एक पॅटर्न घेतो. प्रत्येक टाईप एक एक पॅटर्नचा आहे. तुम्हाला हा पॅटर्न इथं पाहायला भेटेल लास्ट क्लासला. जसं की क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला हा पॅटर्न पाहायला भेटतो बाय एक्सरसाइजच्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये तो पॅटर्न. हे सगळे याच पॅटर्नचे एक्झाम्पल आहे. सगळं असंच आहे. आपण जे 1 plus sin of x आणि 1 plus cos of x घेतलं होतं ना जो 2 थीटाचा फॉर्म्युला घेतला होता तो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. दिसतोय का? एक्सरसाइज मध्ये बघा थर्ड नंबरच्या क्वेश्चन मध्ये सेकंड नंबरचा क्वेश्चन. तर त्याला थीटा बाय 2 करायचे. करताय का? आता शिकवलं ना मी 2 थीटा असेल तर ते थीटा होतं आणि मग थीटा असेल तर थीटा बाय 2 होणार म्हणजे x असेल तर x बाय 2 होईल. त्याच्यानंतर 1 अपॉन x मायनस 1 अपॉन x वर आता डायरेक्ट खुल्ला दिसतोय थर्ड नंबरचा क्वेश्चन. असाच आहे बिलकुल पहा 1 अपॉन x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह पहा मायनस 1 अपॉन x करायला आले आहे की नाही. डायरेक्ट त्याचा आन्सर आहे e raised to x. ते काय काय नाही मजा आहे तुमची तेवढं आलं तर आहे की नाही. मग पुढे तसेच पॅटर्न दिसतात पण मला सगळे तर ते करायचं आता तेवढं. हा हा एक सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन घेतो. सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. झाला का तुमचा हा?
रफ करू. आता बाकीचे सबस्टिट्यूशन पण घुसतील. मी तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड पण शिकवलेली बा. सर्वात पहिला टाइम आपण तोच बघितलाय. तो टी टाकायचा, सॉल्व्ह करायचं, dt करून आठवलं का ते सबस्टिट्यूशन मेथड. आता दुसरा प्रकार पाहतोय आपण पार्शियल फ्रॅक्शन, आपला नाही बाय पार्ट्स. आणि आता तिसरा प्रकार पाहणार उद्या प्रोग्राममध्ये पार्शियल फ्रॅक्शन. तीन प्रकार संपले, इंटिग्रेशन संपलं. ओके. आता हा जो पुढचा क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन, याच्यामध्ये पार्शियल फ्रॅक्शन मध्ये सबस्टिट्यूशन घुसलंय. कळलं का? पार्शियल फ्रॅक्शन मध्ये सबस्टिट्यूशन म्हणजे एकत्र मिळून दोन प्रकार आहेत. म्हणजे हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस भरपूर आहे. कारण काय एक तेरवे दोन शिकार सारखी गोष्ट आहे ती. म्हणजे दोन वेगवेगळ्या टॉपिकवर प्रश्न टाकण्याची गरज नाही, एकाच टॉपिक मध्ये दोन्ही कव्हर. कळलं का? त्यामुळे पेपर सेटर अशा क्वेश्चनला फेवरेट क्वेश्चन असतात त्याचे. कारण त्याला त्याला मार्क, त्याला दुसरा क्वेश्चन टाकायला भेटतो ना. कारण त्याचं कसं ठरलेलं असतं, त्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्सवर पण क्वेश्चन टाकायचं आहे आणि त्याला सबस्टिट्यूशन पण क्वेश्चन टाकायचं आहे. मग तो काय करतो, दोघांचं मर्जिंग करतो आणि एक क्वेश्चन टाकतो. मग एक क्वेश्चन एक्स्ट्रा वाढवतो असं. त्यामुळे मर्जिंगवर जास्त फोकस असतो पेपर सेटरचा सेपरेशन पेक्षा. आता 8 नंबरचा क्वेश्चन बघा. वाटतानाच तो मर्जिंग वाटतो. e रेज टू tan इनवर्स ऑफ x इन ब्रॅकेट 1 प्लस x प्लस x स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस x स्क्वेअर dx. कोण सांगेल मला इथं की मी तुम्हाला स्टेप सांगतो पहा. आपल्याला इथं लेट tan इनवर्स ऑफ x ला t म्हणावं लागतं का? त्यासाठी डेरिव्हेटिव्ह पुढे येतो. हा, कळलं का? सबस्टिट्यूशन शिकवताना मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगायचो बा की आपण कधी पण t कधी टाकतो जेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला समोर दिसतो किंवा वरती दिसतो. तुम्ही नीट आठवा, tan इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? काय असतो tan इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह? 1 upon 1 plus x square. ही 1 upon मध्ये ही टर्म दिसत आहे का तुम्हाला इथं? दिसते ना? हा, ब्रेन मध्ये डेरिव्हेटिव्ह असेल तर इंटिग्रेशन करतं. ओके. मग ही टर्म तुम्हाला टी टाकायची आहे. कुणी सांगितलं? त्याचा डेरिव्हेटिव्ह समोर दिसतोय म्हणून ते मी टर्म करतो तसं, नाही तर नाही केलं असतं. कळतंय ना? आठवलं का हे? हा, हे महत्वाची गोष्ट आहे. पहिली स्टेप हेच कळत नाही विद्यार्थ्यांना. काय करायचं आता? त्यासाठी नीट पॅटर्नचा अभ्यास असला पाहिजे. ओके. हे 1 upon 1 plus x square 1 upon 1 आहे ना, कारण मी याला into 1 करू शकतो मी असं. 1 upon 1 plus x square आहे. ही टर्म आली म्हणजे tan इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे मी त्याला dt वगैरे टाकू शकतो. म्हणून मी लेट tan इनवर्स ऑफ x t. पहिले त्याला माझ्या डोक्यात काही सर्वात आधी मला असं वाटेल की हा सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे. मला आता हे आपलं एक्सरसाइज सुरू आहे म्हणून तुम्हाला माहिती की हा बाय पार्टचा क्वेश्चन आहे. पण मला सुरुवातीला पेपरमध्ये काय वाटेल, हा सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे. मग सबस्टिट्यूशनचं सॉल्व्ह करेल, नंतर मला कळेल की सबस्टिट्यूशन मध्ये बाय पार्ट घुसले म्हणजे मर्जिंग क्वेश्चन आहे. ते सोडवल्यानंतर कळतं, असं थोडी करणार आहे. बरोबर? बघा, सो याला आपण काय करतो, डिफरन्शिएट करतो. आठवलं का? मग tan इनवर्स ऑफ x चं डिफरन्शिएशन 1 upon 1 plus x स्क्वेअर आणि याचं dx असतं आणि याचं इकडचं dt. कळलं का? मग आपण काय करतो, आपल्याकडे पहा 1 upon 1 plus x स्क्वेअर dx ची टर्म डायरेक्ट आहे म्हणजे जसं की आपण dt टाकणार की डाऊट आहे. आणि ह्या tan इनवर्स ऑफ x ला dt टाकणार. टाकायचं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. काय व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर भेटेल तुम्हाला? सो वरती एक टर्म भेटेल अशी. आणि हा, जेव्हा तुम्ही t सबस्टिट्यूट करता तेव्हा सगळं t मध्ये कन्वर्ट झालं पाहिजे. बरोबर? सो याचा काही प्रश्न नाहीये. tan इनवर्स ऑफ x च्या जागी आपण t टाकणार आहे, काही प्रश्न आहे घ्यायचा नाही. हे 1 upon 1 plus x स्क्वेअर च्या जागी आपण dt येणार, त्याचा पण काही इश्यू आहे का? इश्यू कोणाचा राहिला? याचा. म्हणजे x आणि x च राहून जाईल की नाही? मग मी तुम्हाला सांगितलं पाहिजे असं होतं की x राहून जातं तेव्हा x ची व्हॅल्यू कुठून काढायची? याच्यातून x निघेल ना. x इक्वल टू काय? tan ऑफ t. नाही कळलं? tan इनवर्स t. म्हणजे आता सगळं t मध्ये कन्वर्ट होईल. कळतंय ना? सबस्टिट्यूशन मधला क्रिटिकल क्वेश्चन आहे. मग काय होईल पहा, मी जर सबस्टिट्यूट केलं तर इंटिग्रेशन ऑफ e रेज टू t बरोबर इन ब्रॅकेट 1 प्लस x चा अर्थ असतो tan ऑफ t. x स्क्वेअर चा मीनिंग होईल tan स्क्वेअर t असं होईल. आणि हे 1 upon 1 plus x स्क्वेअर dx चं मीनिंग होऊन जातं डायरेक्ट dt. कळलं का? हा, आता इथं आल्यानंतर आपल्याला असं वाटतं या सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन नसून थोडा बायपार्टचा क्वेश्चन वाटतोय. ते e रेज टू x च्या पुढच्या फॉर्म्युला. बरोबर ना? मग थोडंसं मॅनेज करा.
आता याच्यामधनं tan ऑफ t कॉमन निघू शकतो. काढून घ्या मग. सो कॉमन काढल्यानंतर 1 प्लस tan स्क्वेअर t भेटेल. त्याचा आन्सर sec स्क्वेअर येऊन जातं. आठवलं का आयडेंटिटी? 1 प्लस tan स्क्वेअर x इक्वल टू sec स्क्वेअर x. नाही आठवली आयडेंटिटी. एक्झॉगन आठवलं. व्हेरी गुड. सो इकडे पहा, मी याच्यामधनं e raised to t is equal to हा 1 राहतो तो इकडे. मी याच्यामधनं tan कॉमन काढतो. म्हणजे इथे काय होईल? tan of t in bracket 1 plus tan t. तसं करण्यापेक्षा या 1 ला या tan स्क्वेअरला जवळ घ्या म्हणजे काय होईल? tan of t डायरेक्ट येईल प्लस 1 प्लस tan स्क्वेअर t. कळालं का हे? ओके, याला जवळ घेतो मग आम्ही. याचा फायदा काय? हा sec स्क्वेअर आहे. 1 प्लस tan स्क्वेअर x sec स्क्वेअर x असतो. म्हणजे tan चा आपण आला की नाही डेरिव्हेटिव्ह आलं ना. आणि पहा e raised to t इन ब्रॅकेट हा tan of t येणार प्लस हा sec स्क्वेअर t येणार. याचा अर्थ sec स्क्वेअर t असतो आणि हा dt. झालं का ते मॅच? e raised to फंक्शन तो f of x त्याचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे याचा आन्सर असला पाहिजे e raised to t tan of t आणि t ची व्हॅल्यू टाकून द्यायला असला काय असते ते e raised to tan इनव्हर्स ऑफ x tan इनव्हर्स ऑफ x प्लस ओके. आता tan इनव्हर्स ऑफ x म्हटल्यामुळे काय होईल? हा tan आणि tan इनव्हर्स कॅन्सल. म्हणजे काय होणार? फक्त e raised to tan इनव्हर्स ऑफ x आणि फक्त इथं होणार x आणि हा प्लस c. कळतंय का? बॅटरी इथं फिनिश. हे इंटू नाही आहे, हे चुकून वरती लिहिलं गेलं. tan इनव्हर्स ऑफ x आहे असं येते. t आहे ना तुझ्या पुढे म्हणून कॅन्सल झालं. नाही तर वरती म्हणणार. कळलं का? हा सबस्टिट्यूशनचा प्रकार. म्हणजे हा सुरुवातीला वाटतो सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे, बट नंतर तो बाय पार्ट्स मध्ये कन्वर्ट झाला. आणि हा 4th नंबरचा क्वेश्चनला घ्यायची गरज आहे का? ऍडजस्टमेंटच आहे. जमेल का 4th नंबरचा क्वेश्चन? ऍडजस्टमेंटचा क्वेश्चन आहे. घेऊ काय गमेल? सर सेम आहे तो. सेम आहे, फक्त खाली डेरिव्हेटिव्ह जरा काढावा लागेल मोठा. डेरिव्हेटिव्ह काढता येतो का डेरिव्हेटिव्ह? u अपॉन v चा रूल वापरून डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. तो v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. आठवलं का ते? हां, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन काढायचं आणि ते मॅच होतो का ते बघायचं. ते मॅच झालं तर डायरेक्ट येईल. कळलं काय? मग जाऊ पुढे मी आता. इथून आता पार्शियल फ्रॅक्शन स्टार्ट होतं. पार्शियल फ्रॅक्शन केवढा आहे सर? एकाच एक्सरसाइज सही देखील पॅटर्न नाही, छान आहे पॅटर्न. सोपा आहे. सोपा पॅटर्न आहे आणि प्रश्न पडणारा पॅटर्न. एक्सपेक्टेड पॅटर्न म्हणजे जरा बाय पार्ट्स खूप इंटरेस्टिंग पॅटर्न. बाय पार्ट्सला जास्त इम्पॉर्टंट बाय पार्ट्स आहे.